गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे कारण थोडं मी सॉन्ग लॉन्चमध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये बिझी होते. पण आता मी मोस्टली ट्राय करेल की जास्त अपडेट राहू. आणि आता मी रेडी पण नाही झाली आहे. सो आता आपण मी रेडी झाल्यावर आपला ब्लॉग कंटिन्यू करते. आणि आज आम्ही एका स्पेशल गोष्टीसाठी चाललो आहे. ती काय ते तुम्हाला मी थोडंच सांगतेच. सो आपला ब्लॉग कंटिन्यू करा. येस, सो आता मी ऑलमोस्ट रेडी झालीच आहे आणि आता मी निघू थोड्या वेळात. सो आज आपण चाललो आहे आदित्य सातपुतेच्या कॅफे टी डेच्या ओपनिंगला. आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण आपल्या महाराष्ट्रात नवीन काहीतरी कन्सेप्ट आला आहे. तो एक नॉर्मल चहा नाही आहे, म्हणजे खूप असा वेगळा कन्सेप्ट आहे. आता तो मी तिथं गेल्यावरच तुम्हाला दाखवेल. आणि बघू आज कोण कोण येतं आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये किती जणं येतात. मोस्टली लोकांना आपण घेऊ. सो आपला ब्लॉग आता कंटिन्यू करू. आणि येस, सो गाईज आता आम्ही निघालो आहे आणि आम्हाला ऑलमोस्ट 1 आवर तरी लागेल तिथं जायला. सो आपला ब्लॉग आपण कंटिन्यू करू आणि बघू काय कन्सेप्ट आहे, काय तुम्हाला पण मी माझ्या ब्लॉग थ्रू सगळं दाखवते. प्लीज आता आपण ते फ्लावर्स घ्यायला थांबलो आहे. मी दाखवते तुम्हाला. डन. आपण आता पोहोचलो आहे. आतमध्ये गेले, लेफ्ट साईड दरवाजा उघडत नाहीये, तुम्ही नंतर बघालच. ते झालं. आम्ही आक्याच्या गाडीत चौक चित्रपटाची टीम आता येणार आहे, त्यांच्या इथे गेलो. वरती गेलो, त्यांना भेटलो, त्यांना सगळं अरेंज करून दिलं. खाली आलो तर आक्याच्या गाडीला जॅमर लावलेलं. आणि आता काय करायचं, इथं पोहोचायचंय. तर आम्ही रिक्षाने इथपर्यंत आलो, 3 जण, मी, आक्या आणि अक्षय. आणि मी थोडासा डिप्रेस होतो की यार काय होतं प्रत्येक वेळेस ओपनिंगला. जेव्हा मी A7 केलं होतं तेव्हा पण मी आजारी पडलो होतो आणि सलाईनवर होतो. पण शपथ सांगतो, मी जेव्हा इथे आलो, तुमच्या सगळ्यांचा जो एनर्जी बघितली ना, मी डायरेक्ट मोटिवेटेड झालो. माझ्या डायरेक्ट चेहऱ्यावर स्माईल आली. सो थँक्यू सो मच ही स्माईल आणण्यासाठी. खरंच थँक्यू सो मच. तर कुठलंही फील्ड पकडला, कुठल्याही सेक्टरमध्ये जर आपण किशोर गेलो तर एक लॉबी आहे. ती लॉबी काम करते, मराठी तरुणांना उभं राहून देत नाहीये. आणि हा मराठी तरुण व्यवसाय करायला मागतात एकत्र येऊन. आणि संघर्ष आहे. त्यांनी मार्केट बघितला तर आदित्य त्याची कस्टमाइज कॉपी आहे. शॉपिंगला तो तिकडं ज्यावेळेस त्याचं पर्चेसिंगला तो अहमदाबादला वगैरे त्यांनी बघितलं तर अहमदाबादमध्ये गुजरातींची काय लॉबी आहे. बरं, अखंड महाराष्ट्रामध्ये गुजराती मराठी यांची मोठी लॉबी आहे. त्यांना मी राग आणि द्वेष व्यक्त करत नाही त्यांच्याबद्दल. ते सातत्याने व्यवसायामध्ये 24/7 व्यवसाय ती मंडळी करतात. आणि त्यांची जी मानसिकता आहे व्यवसायामधली, त्यांची जी पद्धत आहे व्यवसायामधली, ती मराठी तरुणांनी शिकून घेतली पाहिजे. 72 माणसांनी एक ठरवलं की त्या दिवशी त्यांनी त्याचा यूट्यूब चॅनल ओपन करायचं ठरवलं. यूट्यूबची चॅनलची सुरुवात त्या दिवशी करायची ठरवली. आणि 10-20 मिनिटाचा व्हिडिओ तिने तिथे केला. रासाहेबांशी बोलला, सगळा व्हिडिओ इतका भन्नाट बनवला. आणि यूट्यूबचं स्वतःचं चॅनल, स्वतःच्या नावाने चॅनल, मला वाटतं 1.7M त्याला व्ह्यूज लाईक झालेले आहेत. बरोबर आहे, 17 लाख. ह्याने मात्र त्याचा फायदा घेतला. आम्ही आपलं वातावरणात अडकलेलो होतो. आता पुण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. माझा मित्र बोलला की हा नुसता महाराष्ट्रामध्ये न राहता उद्या नाशिकमध्ये आहे. हा नुसता महाराष्ट्रामध्ये न राहता मला असं कळालं पाहिजे की त्याला एन्क्वायरी बँकॉक, सिंगापूर कुठनं बाहेरच्या ह्याच्यातनं पण आलेली आहे. तर आता हा बोलला किशोर की अखंड हिंदू. हा माझा आदित्य. तर कौतुक आहे. आणि आदित्य जरी A7च्या वेळी आजारी पडलास, आज खरं म्हणजे हे सिम्बॉल आहे. जरी तसं झालं तरी तुझी प्रगती ही होत राहील. आणि सगळ्यांचा, उभ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद, म्हणजे फक्त इथे उपस्थितांचाच नाही तर उभ्या महाराष्ट्राचा, भारताचा, मराठी माणसाचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे, तुझ्या परिवारासोबत आहे, तुझ्या टीम सोबत आहे. त्यामुळे मी तर खूप लकी आहे की आदित्यसारखा नवरा भेटला मला. बाकी काय. आदित्यचा सर्वात जास्त कुठला गुण, म्हणजे कुठला प्लस, कुठला गुण नाही आवडत ते आधी विचार, ते पटकन सांगेल ती. बरं ठीक आहे, सुरुवात आदित्यने सांगितल्याप्रमाणे करूया. कुठला गुण आवडत नाही? गुण आवडत नाही असं नाही, पण टाइम वरती आवरायला पाहिजे, काय पाहिजे, फक्त टाइम वरती असायला पाहिजे. हा फक्त गुण सुधारायला पाहिजे. बाकी ऑल गुण आहेत त्याच्यामध्ये सगळं, फक्त एकच टायमिंगचंच फक्त आहे. पण ते पण सुधरत मी सुधरेल त्याला. डोंट वरी. बाकी ओके.
बरं, आता हे सांगितलं, आता कुठला गुण आवडतो हे सुद्धा आम्हाला ऐकायचंय. इन्स्पिरेशन म्हणतो जे आपण, मोटिवेशन. अनेक तरुण पिढी इथं आहे, काहीतरी घेऊन जातील जाताना. बघायला गेलं तर तो खूप ऍक्टिव्ह आहे, काही ना काहीतरी करायची त्याला खूप अशी हे जिगर आहे. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे म्हटलं तर आदित्यचंच नाव येतं आणि मेन म्हणजे तेच आहे. डेडिकेशन. ती जे ठरवते, जे बोलते, ती तसंच करते. आणि मला असं वाटतं थोडं फ्लेक्झिबल असेल. मी थोडं फ्लेक्झिबल राहतो माझ्या कामामध्ये प्रत्येक वेळेस. पण ती जे बोलते, जे ठरवते, ते तसंच करते, त्याच एक्झॅक्ट टाईमला करते. आणि मग त्यावेळेस माझी तारंबळ होते की असं कसं एवढं परफेक्ट टाईमवर मला कसं जमेल. वा, अरे बोला ना, बोला ना. तर हे मी आदित्य तुला दिलेलं नाहीये, तर तू आमच्या लाडक्या वहिनींना द्यायचंय. आणि ते पण कसं, चालत आला तरी चालेल का डान्स करायचंय? काय? अरे टीव्हीवर बघतोय ना डान्स आदित्यचा, इथे पण बघायचा आहे? करावं लागेल ना. आणि मला असं वाटतं की एखादं गाणं, काय वहिनी पण आमच्या सेलिब्रिटी पेक्षा काही कमी नाहीये, तर एखादं गाणं मला वाटतं भविष्यात सरप्राईज काहीतरी ठेवलं असेल असं मला वाटतंय. पाहायला आवडेल का सगळ्यांना टीव्हीवर या दोघांना? नक्की? ओके, तर आपण डान्स करावा लागेल सगळ्यांची. जेवायला घेऊन जाणार आहे, चालेल ना? कोण कोण येणार आहे हात वर करा जरा पटकन. एवढेच सिरियसली विचारतोय, गंमत करत नाहीये. हॉटेलला जेवायला घेऊन जाणार आहे कार्यक्रम संपल्यावर, कोण कोण येणार आहे हात वर करा. ठीक आहे, घेऊन आम्ही जाऊ, बिलं फक्त तुमची तुम्ही भरा. आता मला माहिती तुम्ही सगळेजण खूप लांबून आलाय, प्रत्येकाला भेटायचं, सगळं व्हायचंय. तर मी आत्ता जे मी A7च्या वेळेस पण बोललो होतो की मी तुम्हाला प्रत्येकाला पर्सनली भेटल्याशिवाय इथून जाऊन देणार नाहीये आणि तुम्ही जायचं नाहीये. उद्घाटन झालं मी प्रत्येकाला पर्सनली भेटणार आहे. मी काय इथं सेलिब्रिटी म्हणून थांबलेलो नाहीये, मी तुमच्यातलाच आहे. सो मी हा शब्द देतो. थँक्यू. स्वभाव जास्त करून सगळे पाठ करून आले ना उत्तर. स्वभाव, मनापासून स्वभावच पहिला आवडला होता त्याचा. स्टार्टिंगला स्वभावच आवडला होता. स्वभाव खूप छान आहे आदित्यचा, म्हणजे एकदम जॉली स्वभाव आहे. पर्सनॅलिटी खूप छान आहे. ओके. अभिनेते रमेशजी परदेशी उर्फ पिटे भाई, त्याचप्रमाणे होऊन जाऊ आलेल्या टीमसाठी. तर ठरवलं की पप्पांच्या बड्डेला आपण कॅफे टीडेचं ओपनिंग ठेवणार. प्लस आता मला हे पण अनाऊन्स करायचंय, तुम्ही बघता, प्रत्येकाला माहिती असेल जे माझे ब्लॉग्स बघतात, की पप्पांच्या बड्डेला आपण कॅफे टी डे चालू करतोय. आणि A7चं जे एक्सक्लुझिव्ह फॉर फिमेल आहे ते आपणच्या बड्डेला चालू होणार आहे, ते म्हणजे 10 जूनला. हे मी आत्ताच सांगतो. चौक हा असा विषय आहे की प्रत्येकाची आयुष्याची सुरुवात तिथून होते, तिथूनच माणूस घडतो किंवा बिघडतो, दोन्हीपैकी एक काहीतरी होतं. सो तो मूवी प्रत्येकाला रिलेटेबल होणार आहे. ज्यांनी ट्रेलर नीट बघितला असेल ना,
त्यांना समजेल की एखादं तरी कॅरेक्टर त्यातलं तुम्हाला वाटेल की अरे हा मी आहे किंवा ही मी आहे. सो असा इतका रिलेटेबल चित्रपट आहे. तर 2 जूनला सगळ्यांनी नक्की जाऊन बघायचं आणि थिएटरमध्ये जाऊन बघायचं आपला मराठी पिक्चर 100% नक्की ना. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वाढदिवसाची अशी सुरुवात. आणि तिच्या मम्मीला विनंती कृपया आपण ही मंडळी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि चौक या चित्रपटाची टीम असणार आहे आणि आम्ही त्या निमित्ताने इथे आलो आहे, त्यामुळे ही मेमरी तुझ्या कायम लक्षात राहणार आहे. सो आम्हाला स्पेशल वाटतंय. ऑफकोर्स प्रमोशनच्या निमित्ताने इतकं भेटायला मिळतं तुम्हाला आणि हा रिस्पॉन्स बघून खूप कडक वाटतं. अगेन आमचे डिरेक्टर सर जसे म्हणाले 2 जून चौक नक्की बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे हा चित्रपट. थँक्यू सो मच. नमस्कार काका, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि भावा, पहिली ब्रँच तुझी इथे स्वल्पविराम लागला. 50, 100, हजारो हो या शुभेच्छा माझ्याकडून. आणि या सिनेमामध्ये मी मेन प्रोटोगनिस्ट करतो आहे, तर ते काय आहे वगैरे तुम्हाला कळलंच. 2 जून आता सगळ्यांनी म्हणून झालं आहे, तर 2 जून लक्षात ठेवा, चौक. थँक्यू. तुझ्या या वेंचरला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही असे भारी भारी कपडे कसे काय घालता ते आम्हाला पण मिळतील का? तो A7 ला आलाच नाही ना, त्याला माहितीच नाही. मला बोलव, पण मी येतो. खरं आम्हाला असे कपडे हवेत. 2 जूनला चौक हा सिनेमा येतोय. नाही नाही, तुमच्या खिशातनं द्या की. तुमचा आमचा सगळ्यांचा सिनेमा आहे, सगळ्यांना रिलेट होणारा सिनेमा आहे. आता तुम्ही जेवढे मोबाईल इथे काढून तुम्ही व्हिडिओ करा, तुम्ही बघा, 100% चित्रपट तुम्हाला आवडणार. आणि ज्या वेळेला पाहाल त्यानंतर आवडल्यावरती सोशल मीडियावरतीही लिहा. बरं, तू मगाशी ते म्हणालास की ते हे आम्ही खूप काम करतो, फार लेवलला मोठे वगैरे. तसं काही नाही आहे, आमच्यापेक्षा जास्त तू प्रसिद्ध आहे. अरे ते मिलियन बिलियन ते असतं ना, ते तुमच्याकडे. आमचे आपल्या अजून हजारातच आहे. आम्ही फेसबुक नाही का. अरे तो तुझा मोठेपणा झाला. नाही, तुझा मोठेपणा आहे तो. पण ऐक ना, आमची अशी काही लेवल बिवल नाही. आपण सगळे एकाच लेवलला आहोत, कलाकार आहोत. आणि तुमच्या ॲक्टिव्हिटी मला खूप आवडतात, वेगवेगळ्या करत असता. तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीला शुभेच्छा. दया भाऊचा पहिला चित्रपट आहे लेखक दिग्दर्शक म्हणून. नक्की बघा 2 जूनला चौक. धन्यवाद. हे तुम्ही दाखवत गेला ब्लॉग वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कधी आमचे झाले हे आम्हाला सुद्धा नाही कळलं. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही आमच्या लाईफचा पार्ट आहात असं वाटतंय कुठेतरी. दादा, तुमची जी प्रगती होतीये, माझ्या मैत्रिणीत आणि माझ्यामध्ये फोनवरती एक डिस्कशन होतं की यार दादा आणि दादाचा जिगरचा ग्रुप किती छान आहे ना, वाव किती छान मस्त फ्रेंडशिप सर्कल आहे त्यांचं, आपल्याला पण असं पाहिजे. पण आपण दादाला एक दिवस नक्की भेटू. आणि तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही वर्णन करता की काय करताय तुम्ही सध्या. म्हणजे आता तुम्ही फिरायला गेले होते स्वित्झर्लंडला, मला तर दिसत नाही काय चाललंय, पण तुम्ही सांगताय ह्यात सगळं कळतंय की तुम्ही आणि नेहा वहिनी काय एन्जॉयमेंट चालू आहे. तर खरंच दादा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आज A7 स्टुडिओ आपलं चांगल्या प्रकारे चाललंय, वुमनचं होतंय, कॅफे टी डे होतंय. तर तुमची अशीच प्रगती होत राहो. आणि या आठवड्याच्या वीकमध्ये मी माझ्या ब्लाइंड मित्रांना सुद्धा इकडे घेऊन येणार आहे, ते सुद्धा तुम्हाला भेटण्यासाठी खरंच उत्सुक आहे. दादा तुम्हाला खूप शुभेच्छा. खरंच आता बोलणं जड होऊन जाईल. आपण माहिती मला कसं होतं, लगेच मी नाही बोलू शकत. स्पीचलेस, शब्दलेस झालाय आदित्य. आणि कार्यक्रम मी 6 वाजता आलोय, अँकरिंग 6 वाजल्यापासून करतोय. सगळ्यात आधी ते आले होते. आले मी विचारलं इकडे कुठे, तर त्यांनी सांगितलं सगळी जी स्टोरी तुम्ही आता ऐकली. कौतुक आहे. आणि असे फॅन मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. एकदम फोटो काढू आधी मग कट करू. बोला मंगलमूर्ती, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. गाईज, नाशिक टीम इज हिअर. कसं वाटतं स्टुडिओ ओपन झाले? मस्त एकदम आणि इव्हेंट पण खूप दिवसांना भेटला. मस्त मजा आली. ये उद्या पण नाशिकला. येस.
तर काय आपल्याला माझे सबस्क्रायबर भेटले, तर कसं वाटलं माझं गाणं? खूप भारी वाटलं. तिची ऍक्टिंग तर खूप भारी वाटली. एकदम छान वाटलं. एकदम मस्त गाणं. थँक्यू. चहा कसा वाटला? खूप छान. एक नंबर. मला चांगलं काढलंस का? कसं वाटतंय आज? एकदम भारी. छान वाटतंय. छान मदत करता. तर गाईज हा A7चा चहा आहे आणि तो पिची आहे. हे बघा इथं चॉकलेटचं असं फुल मस्त कवरिंग आहे. त्यामुळे मी पिऊन दाखवते तुम्हाला म्हणजे कसं टेस्ट आहे. जबरदस्त आहे, खरंच सांगते. बोलायचं आहे म्हणून नाही बोलत आहे, खरंच भारी आहे. ते चॉकलेटचं जे आहे ना इतकं भारी लागतं आहे ना. खरं आहे, तुम्ही नक्की इथं व्हिजिट द्या. कर्वेनगरच्या इथं पोटलीस परिसरला नक्की या. इथं जबरदस्त चहा आहे आणि सगळ्यांनी फॅमिली फ्रेंड्स तुमचा ग्रुप सर्कल असेल तर नक्की या इथं आणि विजिट द्या. तर राम भैया अँड मयूर, सो कसं वाटलं आज? मला पण बऱ्याच लोकांनी ओळखलं, तर कसं ते मुवमेंट होता तुमच्यासाठी? छान वाटलं, खूपच भारी वाटलं. ॲज यू आर माय सिस्टर, आय फील प्राऊड ऑन यू. थँक्यू. अँड हाव यू फिलिंग मयूर? चांगलं वाटलं की लोकांचा प्रतिसाद तुला मिळाला. असंच पुढं जावे तू. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सो गाईज आम्ही जेवायला आलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप मस्त लॉन्च झाला आणि खूप बरेच लोक आली होती. आम्ही पण आता जेवायला आली होती, भूक लागली आहे. सो हा ब्लॉग बघा. हा ब्लॉग उद्या येईल, मला असं वाटतं. हा उद्याच येईल हा ब्लॉग. सो हा ब्लॉग बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. आणि नक्की जाऊन टी डेला चहा प्या, कारण खूप वेगळी कन्सेप्ट आहे आणि खूप मस्त चहा आहे तो. म्हणजे मी तरी अजून आत्ता चहा असा पिलेला नाही आहे. सो नक्की बघा आणि माझ्या ब्लॉगला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.